कोल्हापूर गारगोटी रोडवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील कावणे पाटीनजीक गेल्या 4 दिवसांपासून गारगोटी आगाराची बंद पडलेली एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी आहे. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रात्रीच्या वेळी तर ही बस अपघाताला निमंत्रण देत असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होतीये. या बसला तात्काळ तिथून हलवून वाहतुकीचा धोका दूर करावा अशी मागणी कावणे ग्रामस्थांनी प्रवाशांनी केली आहे. बघा गेलं तर एखाद्या सर्वसामान्य लोकांनी जर एक टू व्हीलर आता फोर व्हीलर रस्त्याच्याकडे लावली तर लगेच प्रशासन जागा होते. आता इष्टी आगार बनवता आता ह्याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार? एखादी गोष्ट घडायलाच पाहिजे की काय, असं काय घडू नये यासाठी इष्टी लवकर अडवावी. याबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी गारगोटी आगार व्यवस्थापक अनिकेत चौगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॅपटॉप लावल्याशिवाय गाडी बाजूला घेता येत नाही, आज क्रेननं काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं उत्तर दिलं. मात्र या उत्तरानं ग्रामस्थांचं समाधान झालं नसून अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. वाहतूक पोलीस आणि एसटी प्रशासन या दोघांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.